आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती फक्त एक कथा नाही, तर स्वामी समर्थांच्या कृपेचा जिवंत अनुभव आहे. एका व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे संपणार होतं. डॉक्टरांनी आशा सोडली होती. घरच्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते. आणि त्या क्षणी एक अशी गोष्ट घडली, ज्यामुळे सगळ्यांचं आयुष्य बदललं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित स्वामी आज तुम्हालाही काही सांगू इच्छित आहेत. पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात अमोल नावाचा एक मुलगा राहत होता. खूप साधं कुटुंब, आईवडील मेहनत करणारे आणि अमोल घराचा आधार. तो दिवसभर काम करायचा, पण रात्री मात्र शांतपणे रडायचा, कारण आयुष्य त्याच्यावर सतत परीक्षा घेत होतं. नोकरीत अपमान, घरात आर्थिक अडचणी आणि मनात एकच प्रश्न, देवा, माझ्यासोबतच असं का? पण एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे स्वामी समर्थांवरचा विश्वास. दर गुरुवारी तो मंदिरात जायचा, शांतपणे बसायचा आणि फक्त एकच मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. लोक त्याला वेडा म्हणायचे, कारण इतकं दुःख असूनही त्याच्या चेहऱ्यावर विश्वास दिसायचा. पण स्वामींवर खरं प्रेम करणारे भक्त कधीच एकटे नसतात. एक दिवस रात्री उशिरा कामावरून घरी येताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. रस्ता पूर्ण अंधारात होता. अमोल बाईकवर होता, मनात हजारो विचार. आणि अचानक समोरून भरधाव ट्रक आला. त्या क्षणी सगळं संपणार होतं. त्याला फक्त आईचा चेहरा आठवला आणि नकळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, श्री स्वामी समर्थ. आणि पुढच्या क्षणी असं काही घडलं जे आजही लोकांना समजलेलं नाही. बाईक पूर्ण घसरली. लोक धावत आले. सगळ्यांना वाटलं हा मुलगा आता वाचणार नाही. पण अमोल रस्त्याच्या बाजूला पडला होता, पूर्ण शुद्धीत. त्याच्या शरीराला एक छोटासाही गंभीर दुखापत नव्हती. पण आश्चर्याची गोष्ट पुढे घडली. अमोल सतत एकच गोष्ट सांगत होता. एक वृद्ध साधू माझ्यासमोर उभे होते. त्यांनी मला बाजूला ढकललं. पण तिथे कोणताही माणूस नव्हता. फक्त पावसात भिजलेला रस्ता आणि दूर कुठेतरी ऐकू येणारं नाव, श्री स्वामी समर्थ. त्या दिवसानंतर अमोलचं आयुष्य बदललं. समस्या होत्या, संघर्ष होता, पण भीती संपली होती. कारण त्याला समजलं होतं, जेव्हा सगळी साथ सोडतात तेव्हा स्वामी स्वतः हात धरतात. कधीकधी देव आपल्याला संकटातून लगेच बाहेर काढत नाही, कारण त्यांना आपल्याला मजबूत बनवायचं असतं. पण एक गोष्ट नक्की, ज्यांच्या मनात श्रद्धा असते त्यांना स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत. आजही जेव्हा अमोल मंदिरात जातो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं, कारण त्याला माहितीये त्या रात्री मृत्यू अगदी जवळ उभा होता, पण स्वामी त्याच्या आधी पोहोचले. कदाचित तुमच्याही आयुष्यात अनेक वेळा स्वामींनी तुम्हाला वाचवलं असेल, फक्त तुम्हाला ते जाणवलं नसेल. म्हणून कधीच विश्वास सोडू नका, कारण अंधार कितीही मोठा असला, स्वामींची कृपा त्याहून मोठी असते. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज आशेची गरज आहे.